त्याबद्दल थोडंसं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. कारण की काय होतं की महाराष्ट्रातला खूप मोठा क्राऊड असा आहे की ज्यांना ॲक्च्युली रेल्वे म्हणजे फक्त ग्रुप डी वाटतं. हां सर. है ना, 10वी पासवर ग्रुप डीची जाहिराती येतात, तर रेल्वे म्हणजे ग्रुप डी वाटतं. तर विद्यार्थ्यांना थोडं समजू द्या की NTPCच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या जागा भरल्या जातात. तुमचं जे पद आहे किंवा गुड्स ट्रेन मॅनेजर जे आहे त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा. सर रेल्वेमध्ये बेसिकली टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा 2 फील्ड आहेत जॉबसाठी. अच्छा. टेक्निकल म्हणजे तुमचं असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन आणि ज्युनियर इंजिनियर येतो. बरोबर. तर सर याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंडची डिग्री पाहिजे, जसं की BE किंवा डिप्लोमा पाहिजे. आणि टेक्निशियनला ITI टेक्निशियन पाहिजे. आणि जर तुम्ही सर नॉन टेक्निकल बघितलं तर तुम्हाला कोणत्याही ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही बेसिक ग्रॅज्युएशन पाहिजे थोडंसं. बरोबर. बस तुम्ही नॉन टेक्निकलसाठी तुम्ही फिट आहात ते एक्झाम देण्यासाठी. तर मी जे NTPC दिली होती त्याच्यामध्ये लेवल 2 पासून लेवल 6 पर्यंत एक्झाम, म्हणजे एक लेवल 2 पासून लेवल 6 पर्यंत पोस्ट आहेत. प्रत्येक पोस्टला मेन्सला एक डिफरंट एक वेगळे एक्झाम आहे. तर मी जो आहे तो लेवल 5ला गुड्स ट्रेन मॅनेजर या पदावर काम करत आहे. तर बेसिकली हे जो गुड्स ट्रेन मॅनेजर जो आहे हा त्या पूर्ण ट्रेनचा इंचार्ज म्हणून काम करत असतो मी. अच्छा. हां, इंचार्ज म्हणून काम करत असतो. जसं की ट्रेनची पंक्च्युअलिटी व्यवस्थित मेंटेन ठेवणे, नंतर जेव्हा लोडिंग अनलोडिंग होत असतं तेव्हा गाडी पूर्ण प्रॉपर चेक करणे, त्याला GDR रिपोर्ट बनवणे, कंट्रोल ऑफिसला ते सगळं डिटेल्स सेंड करणे, शेअर करणे. आणि जास्त करून आमची जी इनिशियल पोस्टिंग असते ते जंक्शनवर होत असते, की जिथं जंक्शनमध्ये यार्ड शंटर म्हणून आम्ही काम करत असतो, की जसा अटॅचिंग डिटॅचिंग ऑफ वॅगन्स. अच्छा. हे असे बेसिक कामं राहत असतात. ह्याच्यामध्ये सर नाईट ड्युटी पण राहत असते मला. अच्छा. एक प्रकारचे एक रोस्टर असतं आमचं 14 दिवसांचं. त्या रोस्टरमध्ये आम्हाला काम करावं लागतं. आणि एक 7 दिवस झाल्यानंतर आम्हाला 1.5 दिवसाची 36 आवरची बेसिकली सुट्टी मिळते. म्हणजे ऑलमोस्ट 1.5 दिवसांची. 1.5 दिवस ऑलमोस्ट भेटते सुट्टी. आणि याचं जर नेचर बघितलं वर्किंग हवर्सचं तर 9 हवर्स मॅक्झिमम हे वर्किंग राहतं. परंतु कधी कधी ब्लॉक असेल किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर 9+2 हवर्समध्ये आम्हाला काम करावं लागतं. आणि हे एक अशी पोस्ट आहे रेल्वेमध्ये सर माझी, की त्या पोस्टला एकतर पब्लिक डिलिंग नाही कोणतं. म्हणजे रेल्वेच्या सगळ्याच पोस्ट जर बघितल्या आपण 99% तर पब्लिक डिलिंग हे 0 आहे. बरोबर. आणि माझ्या पोस्टला तुम्हाला रिपोर्टिंग अथॉरिटी हे डायरेक्ट सिनियर DOM सर असतात. म्हणजे जे UPSC चे सर असतात, म्हणजे UPSC क्रॅक करून आलेले असतात, त्यांना आम्हाला रिपोर्टिंग करायचं असतं काय झालं तर ट्रेन IRTS ऑफिसरला. आणि आम्हाला हे वर्क प्रेशर खूप कमी राहतं. पण थोडंसं जर नाईट ड्युटी वगैरे थोडंसं आहे, नाईट ड्युटी वगैरे थोडासा प्रॉब्लेम येतो. पण हळूहळू ते होत जातं सर. हॅबिच्युअल होऊन जातं. होत जातं सर. हळूहळू. अच्छा. जसं तुम्ही सांगितलं की NTPC मध्ये जी NTPC ॲडव्हर्टिजमेंट लेवल 1, लेवल 2, लेवल 3. नाही सर, NTPC एक्झाम ही लेवल 2 पासून लेवल 6 पर्यंत. लेवल 1 ही ग्रुप D साठी आहे. बरोबर. तर लेवल म्हणजे एक्झॅक्टली काय? जसं आपल्याकडे स्केल 2, स्केल 3 असं असतं तसं आहे. हां सर, लेवल 1 पासून लेवल 6 पर्यंत ह्या सर्व ह्या ग्रुप Cच्या एक्झाम्स आहेत, ग्रुप Cच्या पोस्ट आहेत. आणि लेवल 8 पासून ह्या तुमच्या ग्रुप B नॉन गॅझेटेडच्या पोस्ट आहेत. आणि लेवल 10 पासून लेवल 16 पर्यंत ह्या ग्रुप आहे की जे गॅझेटेड ऑफिसर येतात रेल्वेमध्ये, जे IRTS ऑफिसर असतात UPSC थ्रू येतात. असे त्यांचे एक हे हायरार्की आहे. तर ह्याच्यामध्ये सर लेवल 2 टू लेवल 6 मध्ये मग लेवल 2ला क्लर्क आहेत, ज्युनियर क्लर्क. लेवल 3ला TC येतात. लेवल 4ला ट्रॅफिक असिस्टंट येतात, की जे DRM ऑफिसमध्ये काम करतात. लेवल 5ला जसं मी गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, सिनियर क्लर्क आहेत, अशा पोस्ट आहेत. लेवल 6ला स्टेशन मास्टर येतो. ज्युनियर इंजिनियर हा लेवल 6 ची पोस्ट आहे. अच्छा अच्छा. असं आहे. मग म्हणजे जसं हे होईल 1, 2, 3, 4 वाढत जाईल तसं तुमचे वाढत जाते. उलट आहे सर. आपल्याकडे उलट आहे. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये लेवल 3 म्हणजे सगळ्यात खाली, लेवल 2 ऑफिसर. पण इथं उलट होत जातं, पुढे वाढत जातं. अच्छा अच्छा अच्छा. मग सध्या तुम्ही आता लेवल 6 वर काम करता? नाही सर, लेवल 5 वर काम करता. 2 वर्षानंतर आमचं टाइम प्रमोशन मिळतं. 42 ग्रेड पे लेवल 6ला जातो आपण. बरं. त्यातून पुढे मग तुम्ही एक्झाम देऊन मग पुढे तुमची ग्रोथ होऊ शकते. 2 वर्षानंतर हां, सर्वांना 2 किंवा 2.5 वर्ष सर्वांना मिळतं. तुमचं लेवल टाइम प्रमोशन आहे. सर्वांना 42 ग्रेड पे मिळतो. की एक ती 42 ग्रेड पे म्हणजे तुम्ही सर कम्पेअर करता PSI, की जे तुम्ही सुपरवायझर पोस्ट असते ती 42. आणि 2 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असतो रेल्वेमध्ये. तो झाला की तुम्ही 1-2 ते 2.5 वर्षानंतर तुमची पुढे ग्रोथ होत जाते. अच्छा. तर हे जे NTPCच्या माध्यमातून जे जाहिराती येतात किंवा जे पोस्ट भरल्या जातात लेवल 2 पासून 6 पर्यंत, तर यातली सगळ्यात चांगली पोस्ट कुठली आणि मग नेमकं त्यात त्यांचं वर्किंग कल्चर कसं असतं? सर सर्वात चांगली पोस्ट म्हटले तर ह्याच्यामध्ये पण आपण 2 फील्ड करूयात. एक तर तुम्ही डेस्क जॉब बघूया आणि एक तर लाईन वर्क बघूया. डेस्क जॉब बघितलं तर सर्वात बेस्ट तुमचा डेस्क जॉब असेल लेवल 5 मधल्या सिनियर क्लर्क. अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला सर सुट्टी, वर्क प्रेशर नसतं, पाहिजे तेव्हा सुट्टी मिळते. आणि प्रॉपर एक सरकारी जॉबचं एक स्टेटस, म्हणजे एक सरकारी जॉबचं फिलिंग येतं प्रॉपर. आय गेस तो 5 डेज वीक असतो. हां, 5 डेज वीक राहतो त्यांचा. नॅशनल हॉलिडे मिळतात. आणि वर्क प्रेशर 0 राहतं. आणि पब्लिक डिलिंग तर मायनस राहतं, काहीच नाही सर.
त्यांना काम काय असतं की जे रेल्वे एम्प्लॉईज आहे त्यांचाच डेटा जो आहे, हा, हा. जो ह्युमन रिसोर्स आपण राहतो HR चं काम एचआरचं type of. पूर्ण एचआरचं काम राहतं त्यांना. हम्म. त्यामुळं खूप चांगले आहेत ते सिनियर क्लर्क वगैरे जॉब. आता जो माझा जॉब बघितला तो पण चांगला आहे, ज्याला फील्डवर काम करायचे, अच्छा, ज्याला थोडंसं सॅलरी जास्त पाहिजे, बरं. तर तुम्ही लेवल 5 पण गुड स्टेशन मॅनेजर चांगला आहे हम्म. आणि लेवल 6 पण चांगला आहे. लेवल 6 स्टेशन मास्टरमधून पण ग्रोथ चांगली होते. त्याच्यानंतर पण पुढे खूप मोठे ट्रॅफिक असिस्टंट, ट्रॅफिक इन्स्पेक्टर वगैरे बनू शकतो आपण. बरं बरं, तर रेल्वेमध्ये NTPC लेवल 2 पासून लेवल 6 आहे, सगळे जॉब चांगले आहेत. मी म्हणतो चांगले सर, आहेत. हा, हा. खूप Great. चांगले आहेत. बरं. कारण ऍक्च्युली काय आहे की आपल्याकडं रेल्वेमध्ये जागा येतात फक्त एवढंच माहिती आहे मुलांना. आणि तुम्हाला अजून एक सर सांगतो की रेल्वेमध्ये ग्रुप ए ही UPC पासून थ्रू हो, हो. UPC मधून फिल होते. बरोबर. ग्रुप सी हे NTPC होते. ग्रुप डी हे ग्रुप डी मध्ये Group D RRC मध्ये. मधून घेते. हे हो. RRB आणि RRC. हो, पण हो. ग्रुप बी आहे ना, हे कुठंच एक्झाम नसते. बरं. तर ग्रुप बी मधून कुठून येणार अधिकारी, तर ग्रुप बी मधून हे ग्रुप सीचेच अधिकारी येत Promotion होऊन असतात. प्रमोशन किंवा तुम्ही एक्झाम देऊन इंटरनल एक्झाम देऊ शकता. 3 किंवा 5 वर्षाचा तुम्ही कार्यकाळ केला, बरं. त्याच्यानंतर तुम्ही इलिजिबल होता एक्झाम देण्यासाठी आणि तुम्ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे मला काय सांगायचं की ग्रुप बी हे गॅजेटेड पोस्ट आहे ना, हे ओनली फिल होते ग्रुप सी मधूनच. हा, हा, हे हा, मोठं हा. बेनिफिट आहे. हा एक चांगला ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही ग्रुप सी म्हणून जॉईन व्हा आणि डेफिनेटली ग्रुप बी होणारच. हा, तुम्ही एक्झाम देऊन होणारच, म्हणजे होणारच. जे पास होईल ते होणारच. बरोबर. आणि भरपूर लोक होत असतात ग्रुप बी मध्ये. हो, कारण बाहेरून तर रिक्रुटमेंट नाहीच आहे. बाहेर रिक्रुटमेंट नाही, आणि ती त्यासाठीच बनवली की तुमचा एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये काउंट Count करतात. करतात. आणि हाच ग्रुप बी जर कमी वेळात तुम्ही झाला सिलेक्शन, तर तुम्ही ग्रुप ए पर्यंत जाऊ शकता की जे ते IRTS ऑफिसर असतात. बरोबर. IAS लेवलचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्या. हा, IRTS ऑफिसर असतात, IRMS, IRPS हे सगळे त्यांच्यावर तुम्ही काम करू शकता लास्ट तुमच्या सर्व्हिस मध्ये. तर हा एक मोठा बेनिफिट आहे रेल्वेमध्ये बढिया बढिया. ग्रुप बी मध्ये येण्याचा. अच्छा, आता आपण ऍक्च्युअली